नमस्कार. भगवद्गीता आपल्या भारताचा धर्मग्रंथ, महाकाव्यामुळे भगवान व्यास ऋषी म्हणतात की गीतेचा अभ्यास केला तर सगळ्या इतर शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरजच नाही, कारण एवढं महान तत्त्वज्ञान गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे भगवंतांनी स्वमुखाने भक्तांना दिलेली काही आश्वासनं याच्यामध्ये आढळतात. ते म्हणतात, माझ्या अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. जे माझ्याशी जोडून असतात त्यांना मी प्राप्त होण्याची बुद्धी देतो. अंतःकालीन जे माझे स्मरण करतात ते मलाच प्राप्त होतात आणि त्यांना मी सहज प्राप्त होतो. अशी बरीच आश्वासनं या भगवद्गीतेमध्ये, की जो संवाद आहे भगवंताचा अर्जुनाशी केलेला संवाद. आणि गीतेचा पहिला अध्यायच आपल्याला अर्जुनाचा झालेला विषाद दर्शवतो. म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणं हाच मुख्य उद्देश भगवद्गीतेचा आहे असंच म्हणता येईल. आणि मानवी मनाच्या स्थित्यंतराचा नकळत समर्पक विचार, निचरा विचारांचा यातील उपदेशन होतो की काय असं वाटतं. आता गीतेचा अभ्यास करताना गीता दैनंदिन जीवनात तिचा कसा उपयोग होतो, गीता सोपी सहज गोष्टी रूपाने कशी शिकवता येते, गीतेतील तत्त्वज्ञान काय, मग गीता का वाचायची, का अभ्यासायची, या सगळ्याचा नकळत अभ्यास परिपोष आपण करत असतो किंवा गोष्टी रूपाने गीता सांगण्याचा प्रयत्न होतो. मग गीता 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 म्हणताना या गीतेचा प्रचार प्रसार करणारा माझा भक्त होऊन जातो किंवा माझा आवडता होतो असं भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात. गीतेला फलश्रुती नाही आहे, पण आपण असं त्याचा अर्थ घेऊ शकतो की गीतेचा प्रचार प्रसार करणं एवढा दुसरा कोणताही मनुष्य मला प्रिय नाही आहे. जो नित्य गीता म्हणतो तो एक प्रकारचा ज्ञानयज्ञ चालवतो आणि जो काही श्रद्धेने गीता ऐकतो तोही पुण्यलोकाला जातो, असंच भगवान श्रीकृष्ण नकळत या गीतेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. या गीतेमधल्या श्लोकांच्या पाठानं किंवा नुसतं केवळ ऐकण्यानं सुद्धा आपल्याला प्रचंड फळ मिळतं. पद्मपुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये या गीतेविषयी किंवा गीतेच्या पठणाविषयी, गीतेच्या अर्थाविषयी किंवा गीता उलगडण्याविषयी विशेष श्रद्धा उत्पन्न होते आणि ती होण्यासाठी गीता महात्म्याने सांगितलं. तर आज थोडासा वेगळा विचार डोक्यात माझ्या आला की आपण छोट्याशा गोष्टी रूपाने सांगण्याचा प्रयत्न करूया की का भगवद्गीतेचा प्रत्येक 18 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायाचा अभ्यास आपण का करायला हवा. तर पुन्हा एकदा मी सांगतो, गीतेमध्ये फलश्रुतीच नाही, कारण गीता ही नित्य आचरणाची गोष्ट आहे. तर हे सांगण्याचा मी तर थोडासा आज प्रयत्न करते. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. याच्यामध्ये त्याचं महात्म्य सांगताना पार्वती आणि महादेव यांच्यामधला संवाद आहे. म्हणजे पार्वती जेव्हा भगवंताला म्हणते की आपल्याला सर्व तत्त्वे ज्ञात आहेत आणि आपल्याच कृपेने मला श्री विष्णू संबंधीचं सगळ्या लोकांचा उद्धार करणारे अनेक अर्थ बघायला मिळाले, धर्म बघायला मिळाले. मग हे देवाधिदेवा, आता मला श्रीहरींच्या ठाई भक्ती वाढवण्यात गीतेचं महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. म्हणजे का गीता ऐकायची, याचं महात्म्य तुम्ही मला सांगाल का, असं पार्वती देवी महादेवांना म्हणाली. तर महादेव म्हणाले, जे मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहेत, ज्यांचे वाहन पक्षीराज गरुड आहे, ज्यांचा महिमा कधीच कमी होत नाही, जे शेषावर शयन करतात, अशा भगवान महाविष्णूंची मी स्वतः उपासना करतो, असे महादेव पार्वतीला म्हणतात. एकदा मूरदैत्याला मारणारे भगवान विष्णू शेषाच्या रमणीय शय्येवर आरामात पहुडले असताना सर्व लोकांना आनंद देणाऱ्या लक्ष्मी देवीने आदरपूर्वक विचारलं, भगवान, आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याची उपेक्षा करून या क्षीरसागरात, समुद्रात कशी काय झोप घेत आहात. त्यामुळे भगवान म्हणाले, देवी, मी झोप नाही घेत, तर तत्वदर्शी अंतर्दृष्टीने स्वतःच्याच ईश्वरी तेजाचा साक्षात्कार करीत आहे. योगीजन कुशाग्र बुद्धीने ज्याचे आपल्याला अंतःकरणात दर्शन घेता येतं अशा वेदांचे सार आहे असे निश्चयाने सांगतात. आणि तेच हे माहेश्वर तेज असून एकमाद्वितीय आहे, अजर, सर्वात्मा, रोगशोकभेद, अखंड, आनंदगंध निश्चल.
तेच या साऱ्या विश्वाचं जीवन आहे आणि मी त्याचाच अनुभव इथे क्षीरसागरात पौढला असताना घेत असतो. त्यामुळे तुला मी झोप घेतो असे वाटते, असं भगवंत लक्ष्मी देवीला म्हणतात. लक्ष्मी म्हणते, ऋषिकेशा, बघा इथे किती वेगळी नावं आली आहेत श्रीकृष्णाची. आपण जर योग्यांचे ध्येय आहात असे असून आपल्याखेरीज ध्यान करण्याजोगे दुसरे एखादे तत्त्व आहे हे ऐकून मी तर बुचकळ्यात पडले. या चराचर जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे आपणच तर आहात. आपण सर्वधर्म आहात असे असूनही जर आपण या परमतत्वाहून वेगळे असाल तर त्या परमतत्वांचा बोध मलाही करून घ्यायचा आहे. त्यावेळी श्री भगवान म्हणाले, आत्मा हा द्वैत अद्वैत भाव अभाव आदी अनंत यांनी रहित आहे. तो परमानंद स्वरूप असून शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात त्याचा साक्षात्कार होतो. तेच माझे ईश्वरी तत्व आहे. आत्म्याचं एकमेवाद्वितीय स्वरूपच प्रत्येकाने आणून घेतले पाहिजे. गीतेमध्ये हेच सांगितले, असं भगवान कुणाला म्हणाले? लक्ष्मीदेवींना म्हणाले. परमतेजस्वी भगवान श्री विष्णूंचे बोलणं ऐकून लक्ष्मीदेवीला शंका येऊन आली आणि तिने विचारलं, भगवान, जर आपले स्वरूप स्वतःच परमानंद स्वरूप व मनवाणीला न कळणारे आहे तर गीतेत तरी त्याचे ज्ञान कसे करून दिले? आपण माझ्या शंकेचे निवारण कराल? अगदी बरोबर प्रश्न विचारला त्यांनी. श्री भगवान म्हणाले, सुंदरी, बघा उपमा स्वतःच्या पत्नीशी बोलताना सुद्धा कसं ती स्वतःकडे मोहून घेईल किंवा कसे आदरपूर्वक संवाद इथं दिसतो आपल्याला. भगवान म्हणाले, सुंदरी, ऐक, गीतेत माझे रूप कसे आहे ते सांगतो. गीतेचं पहिले 5 अध्याय बघा, 18 अध्यायाने गीता बनलेली आहे. आपल्याला माहिती आहे 18 अध्यायामध्ये भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या तिन्हीचं तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळतं. पण वाङ्मयीन स्वरूप गीतेचं इथं वर्णन श्रीकृष्ण भगवंतांनी केले. ते म्हणतात, गीतेचे पहिले 5 अध्याय हे माझी 5 मुख आहेत, पुढचे 10 अध्याय माझे 10 हात आहेत, 16वा अध्याय पोट आहे आणि 17 आणि 18 अध्याय माझी 2 चरणकमळे आहेत. अशा प्रकारे 18 अध्यायांची ही ईश्वराची वाङ्मयीन मूर्ती आहे. बघा किती सुंदर उपमा आहे. वाङ्मयीन मूर्ती आहे. हे ज्ञानच मोठ्या मोठ्या पातकांचा नाश करणारे आहे. आपण पुन्हा उल्लेख करतोय भगवद्गीताचं दैनंदिन जीवनात उपयोग, तिचा मानसशास्त्रीय उपयोग, तिचं कंठस्थ करणं, प्रत्येक अध्यायाचं निरूपण करणं, ती गोष्टीरूप सांगणं, दैनंदिन जीवनात ती उदाहरणे दाखवून गीता समजून घेणं, या सगळ्या गोष्टी त्या गीतेचा प्रचार प्रसार करताना येतातच. पण मग गीतेचा प्रत्येक अध्याय का कंठस्थ करावा, का समजून घ्यावा, यामागची काहीतरी आख्यायिका असेल ना, हे सांगण्याचा प्रयत्न आहे या गीता महात्म्यातून. तो जो सात्विक बुद्धीचा मनुष्य गीतेचा 1 किंवा अर्धा अध्याय अथवा 1 अर्धा पाव श्लोक जरी रोज म्हणला तरी सुशर्म्याप्रमाणे तो मुक्त होतो. जे गीता ही मोक्षदायी आहे असं सांगता येईल इथून. श्रीलक्ष्मीने विचारलं, देवा, सुशर्मा हा कोण होता, कोणत्या जातीचा होता आणि त्याला कशामुळे मुक्ती मिळाली? श्री भगवान म्हणाले, प्रिये, बघा पुन्हा वेगळं विशेषण तिने स्वतःच्या पत्नीबद्दल वापरले. सुशर्मा हा अत्यंत नीच होता. तो पाप्यांचा मुकुटमणीच होता म्हणा ना. त्याचा जन्म वेदपाठ न करणाऱ्या, क्रूर कर्म करणाऱ्या ब्राह्मण कुळात झाला. तो स्वतःला देखील ध्यान, जप, ओम किंवा अतिथी सत्कार यापैकी काहीच करत नसे. तो विषय लंपट असल्यामुळं सतत विषय सेवनातच घडून गेलेला असे. म्हणजे काम, क्रोध, मद, मोत्सर, लोह या षड्रिपूंनी तो हावी झालेला होता. शेतात नांगर धरणं, पानं विकणं यावरच तो आपला उदरनिर्वाह चालवित असे. अशा रीतीनं वागण्यात त्याचे बरेच आयुष्य निघून गेले आणि एके दिवशी तो मूर्ख सुशर्मा पाने तोडण्यासाठी एका ऋषींच्या आश्रमाजवळ फिरत होता. त्यावेळी एक काळा नाग त्याला चावला आणि तो मरण पावला. त्यानंतर तो अनेक नरकात जाऊन तेथील यातना भोगून पुन्हा जन्म घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आला आणि त्याचा बैलाच्या रूपात जन्म झाला. पुढे एका पांगळाने आपल्या कामासाठी बसण्यासाठी तो विकत घेतला. बैलाने मोठ्या कष्टानं त्याचं ओझं 7-8 वर्ष वाहिलं आणि एके दिवशी पांगळाने एका उंच जागी त्या बैलाला बराच वेळपर्यंत वेगाने फिरवलं आणि बिचारा तो बैलही जमिनीवर धाडकन कोसळला आणि मूर्छित झाला.
मी त्याचा दुसरा जन्म परत पुनर्जन्म बैलाचा झालेला होता, पांगळा बैलाचा. तो बैलही मूर्छित झाला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कुतूहलाने बरेच लोक गोळा झाले आणि या घोळक्यातील एका पुण्यात्म्याने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला आपले पुण्यदान केले. ते पाहून इतरही काही माणसांनी आपण केलेले पुण्य साठवून त्याला दान दिले. त्या गर्दीत एक गणिका उभी होती. तिला आपण काही पुण्य केल्याचे आठवत नव्हते, तरी लोकांचे पाहून तिनेही त्याला अज्ञाताचे पुण्यदान केले. नंतर यमदूतांनी त्या मेलेल्या बैलातील जीवाला प्रथम यमपुरीत नेले, परंतु तो जीव गणिकेने दिलेल्या पुण्याने पुण्यवान झाला होता. म्हणून त्याला नरकात न पाठवता पुन्हा भूलोकावर पाठवले आणि येथे तो एका कुलशील संपन्न ब्राह्मणाच्या पोटी जन्मला. त्याला त्यावेळी आपल्या पूर्वजन्मांचे स्मरण होते. मोठा झाल्यानंतर आपले कल्याण ज्या पुण्यामुळे झाले ते पुण्य कोणते हे जाणून घेण्यासाठी तो पुण्यदान करणाऱ्या त्या गणिकेच्या घरी आला आणि तिला त्याने विचारले, बाई गं, तू मेलेल्या बैलासाठी कोणते पुण्यदान केले होतेस? त्यावरती गणिका म्हणते, तो पिंजऱ्यात बसलेला पोपट रोज काहीतरी म्हणत असतो, ते ऐकून माझे अंतःकरण पवित्र झाले. त्याच्या श्रवणाचे पुण्य मी त्याला दिले. नंतर त्या दोघांनीही त्या पोपटाला विचारले. त्यावेळी त्या पोपटालाही त्याच्या पूर्वजन्मांचे स्मरण होऊन तो आपला पूर्व इतिहास सांगू लागला. पोपट म्हणाला, पूर्वजन्मी मी एक विद्वान होतो, परंतु विद्वत्तेचा मला गर्व होता. माझी आसक्ती आणि द्वेष इतका वाढला की मी गुणी विद्वानांचाही नमस्कार करत असे. नंतर यथाकाल माझा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक नीच योनीत माझे जन्म झाले. होता होता मी या लोकी पोपट होऊन जन्माला आलो. सद्गुरूंची मी खूप निंदा केली आणि हा जन्म झाला. मी पापी असल्यामुळे लहानपणीच माझे माता पिता मरण पावले. एका उन्हाळ्यात मी तापलेल्या वाटेवर पडलो होतो आणि तिथून काही दयाळू ऋषीने मला उचलून आश्रमात नेलं, पिंजऱ्यात ठेवलं आणि आश्रमात अनेक महात्मे राहत होते. मला बोलायला शिकवण्यात आलं. काही ऋषिकुमार तिथे मोठ्या श्रद्धेने गीतेचा पहिला अध्याय म्हणत होते. ते ऐकून तेच वारंवार म्हणून ऋषिकुमार तिथे मोठ्या श्रद्धेने गीतेचा पहिला अध्याय म्हणत होते आणि ते ऐकून तो पोपट म्हणाला, मी वारंवार ते म्हणू लागलो. मध्यंतरी एका पारध्याने मला तेथून चोरून आणलं आणि त्या बाईने मला विकत घेतलं. पूर्वी मी हा पहिला अध्याय म्हणत होतो त्यामुळे माझे पाप नाहीसे झाले. नंतर तोच अध्याय ऐकून या बाईचे अंतःकरण शुद्ध झाले बघा. आणि या गीता श्रवणाचे पुण्य तिने बैलाला दिल्याने तो बैल झालेल्या पापी सुशर्म्याचेही पाप नाहीसे झाले. म्हणजे अशा रीतीनं ती गणिका, पोपट, ब्राह्मण आपापसात गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या महात्म्यासंबंधी बोलत व त्याची स्तुती करत आणि आपापल्या घरी गीतेचा अभ्यास करू लागले. होता होता भगवान कृपेनं त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणून जो कोणी गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग नावे त्याचं अध्याय म्हणतो, ऐकतो व त्याचा अभ्यास करतो, त्याला हा भवसागर पार करणं मुळीच कठीण नाही. हा पहिल्या गीतेच्या अध्यायाचं थोडंसं महात्म्य आपल्याला इथे बोलता येईल. अर्जुन विषाद योग बघा, पहिल्या अध्यायामध्येच त्यांनी सांगितले की अर्जुनाचा मोह दूर करणं, त्याची भीती दूर करणं, त्यासाठी श्रीकृष्णाने त्याला पहिल्यांदा तयार करण्याचा प्रयत्न केला. जसं हा सुशर्मा, नंतर बैल, नंतर ती गणिका आणि पोपट या सगळ्यांना गीतेचं महात्म्य कळलं, तसं तुम्हा आम्हाला कळू. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. दुसऱ्या अध्यायाबद्दल आपण उद्या बोलूया. जय श्रीकृष्ण.